हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला पुढे दाखवते। तर हे आपण फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत, हे डिंक आहे, हे हलीम आहे, ही खसखस आहे, ही मेथी आहे, हा रवा घेतलाय आणि हे खजूर आहे, हे गव्हाचं पीठ आहे, हे गूळ आहे आणि हे काजू, अक्रोड, बदाम, पिस्ता आणि हे सनफ्लॉवर सीड्स आणि पंपकिन सीड घेतलेले आहेत आणि हे इथे खोबरं किसून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढे रेसिपी बघूया। आता ह्यामध्ये आपण पहिला मेथी भाजून घेऊया। मेथी अशी थोडी लालसर भाजून घ्या आणि काढा ती। आता हे आपलं चांगलं लालसर भाजून झालंय, तर आपण आता ते काढून घेऊया। आता आपण आहे ना फ्लॅक्स सीड्स पण भाजून घेऊया थोडे। आता आहे ना हे पण चांगलं भाजून झालंय, आता आपण काढून घेऊया ते। आता आपण थोडं याच्यामध्ये घी टाकूया। आता घी तापले तर आपण हे डिंक आहे ना थोडं थोडं फ्राय करून घेऊया। आता डिंक फ्राय झाले तर आता आपण तो काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण काजू, बदाम आणि सर्व सीड्स फ्राय करून घेऊया। आता आहे ना हे आपलं खरपूस फ्राय करून झालंय, तर आपण हे आता काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण खसखस टाकूया आणि फ्राय करूया आणि त्यातच हे खोबरं पण टाकूया आणि चांगलं खरपूस फ्राय करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 4-5 वेळची सुद्धा आपण भाजून घेऊया। आता खोबरं चांगलं लालसर भाजून झालंय, तर आता आपण ते काढून घेऊया। आता मेथी आपण आहे ना मिक्सरला वाटून घेऊया, बारीक पावडर करून घ्या। मेथी वाटून झाले, आता आपण ती एका परातीत काढून घेऊया। फ्लॅक्स सीड्स मिक्सरला आता वाटून घेऊया। फ्लॅक्स सीड्स वाटून झालेत, तर आपण आता ते एका काढून घेऊया परातीमध्ये। आता सर्व आपण काजू, बदाम, फ्लॅक्स सीड्स आहे ना ते थोडं एकदम ग्राइंड करून घेऊया। ते का काजू बदाम वाटून झाले, आता आपण ते काढून घेऊया। खजूर, डिंक, खोबरा आणि खसखस हे आपण आता एकत्र सर्व वाटून घेऊ आणि नंतर हे घी टाकूया अजून थोडं। रवा टाकूया आता तुपामध्ये आणि भाजूया। आणि हे गव्हाचं पीठ आहे, हे गव्हाचं पीठ सुद्धा आपण खरपूस लाल होईपर्यंत भाजून घेऊया। आता आपलं गव्हाचं पीठ आणि रवा चांगला लालसर भाजून झालेला आहे, तर आता आपण ते काढून घेऊया। हलीम पण आहे ना भाजून घेऊया आणि तो त्यामध्ये टाकून देऊ।
सर्व लाडू आता बनवून झालेत. आवडले तर नक्की सांगा आणि करून बघा.